कलम इल्म का हाथ देखो कैसे तलवार बन गया, फूल ये अंगार बन गया, फूल ये अंगार बन गया। राज्यव्यापी शिक्षकांचा एल्गार, आझाद मैदानावर हजारो शिक्षकांची गर्दी। राज्यातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी राज्यातील शिक्षकांनी एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन करत मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या संख्येने एकत्र येत शासनाविरोधात जोरदार एल्गार पुकारला। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिक्षकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला। या पार्श्वभूमीवर अनेक जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांतील शिक्षक सामूहिक रजेवर गेल्याने अनेक ठिकाणी शाळा बंद राहिल्या। शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सेवेत कार्यरत शिक्षकांसाठी TET परीक्षा रद्द करणे, शिक्षकांकडून BLO आणि SIR यासारखी शैक्षणिक कामे तातडीने काढून घेणे, पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठतेचा निकष लागू करणे, संच मान्यतेतील अन्यायकारक निकष बदलणे तसेच शिक्षकांवरील वाढता प्रशासकीय ताण कमी करणे या मागण्यांचा समावेश होता। आंदोलनादरम्यान शिक्षकांनी शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत आम्ही शिक्षक आहोत, डेटा एंट्री ऑपरेटर नाही, आम्हाला शिकवू द्या, विद्यार्थ्यांचे भविष्य घडवू द्या अशा घोषणा दिल्या। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याऐवजी शिक्षकांना विविध शैक्षणिक कामांमध्ये गुंतवले जात असल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली। हे आंदोलन कोणत्याही वेतनवाढीसाठी नसून सरकारी आणि जिल्हा परिषद शाळा शिक्षकांचा सन्मान आणि शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी असल्याचे शिक्षक संघटनांनी स्पष्ट केले। राज्यभरातील पालक, शिक्षणप्रेमी नागरिक आणि विविध संघटनांनी या आंदोलनाला नैतिक पाठिंबा दर्शवल्याचे यावेळी सांगण्यात आलं। दरम्यान शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यावर इशारा देण्यात आलेला आहे।